हॅलो नमस्कार. काल आषाढी एकादशी होती. तुम्ही सगळ्यांनी उपवास केलाच असेल, पण आज उपवास सोडायचा दिवस असल्यामुळे ना म्हटलं चला मस्त छोलेची भाजी, त्याच्यासोबत गरमागरम चपाती, डाळ भात असा बेत आहे. खरं सांगायचं ना, उपवासानंतर घरचं गरमागरम जेवण मिळालं की एक वेगळीच मजा येते नाही का. आणि बऱ्याच जणांची तक्रार असते की छोलेची भाजी हॉटेलसारखी लागत नाही, ग्रेव्ही घट्ट होत नाही किंवा छोले मस्त मुरत नाही. म्हणून आज मी अगदी माझ्या पद्धतीने झटपट रेसिपी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते. ही रेसिपी ना एकदा नक्की करून बघा, मला खात्री आहे की तुम्हाला आवडेलच. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी छोले कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या करून छान शिजवून घेतले. छोले जितके छान शिजतील तितकीच भाजी मस्त लागते. आता कढईमध्ये मी तेल गरम करून त्यात जिरे घातले, त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे घालून मस्त सोनेरी होईपर्यंत परतवून घेतले. 2 टोमॅटो, आलं लसूण एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय, त्यामुळे ना वेगळं आलू लसणाची पेस्ट घालायची गरज पडत नाही. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांसोबत मी छोटीशी टिप शेअर करते. थोडे शिजलेले छोले मिक्सरमध्ये बारीक करून घातले ना, यामुळे ग्रेव्ही एकदम घट्ट, क्रीमी आणि हॉटेलसारखी लागते. त्यामुळे ना ही ट्रिक नक्की ट्राय करा तुम्ही. आता तुम्ही तुमच्या भाजीमध्ये आवडीनुसार तुमच्या घरातले जे काय मसाले आहेत ना, सगळे मसाले थोडे थोडे घालायचे आणि मसाला ना तेल सुटेपर्यंत मंद आचेवर छान परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर उरलेले छोले, बारीक केलेले छोले घालून ना जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि गरम पाण्याचाच वापर करायचा. एक छान उकळी आली की फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली स्वादिष्ट छोलेची भाजी तयार आहे. आता माझ्या जवळची कोथिंबीर संपली होती. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल ना, भाजीला वरनं कोथिंबीर घाला आणि आपली 5 ते 10 मिनिटांमध्ये मस्त अशी गरमागरम भाजी रेडी झालेली आहे छोलेची. आणि मंडळी, चला तुमच्या घरी तुम्ही काय बनवले उपवास सोडायला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. वेळेवर जेवण करा तुम्ही सुद्धा. बाय.